नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, BA प्रथम वर्ष इतिहास, भारताचा इतिहास या अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपण मौर्य सम्राट अशोक आणि त्याचे धम्म धोरण याबद्दलची माहिती बघणार आहोत. प्राचीन भारतीय इतिहासामध्ये चंद्रगुप्त मौर्य याने विशाल अशा मौर्य साम्राज्याची स्थापना केली आणि त्याचेच धोरण सम्राट अशोकाने चालविले. साम्राज्य विस्तारवादी अशोकाने कलिंगचे युद्ध लढले आणि त्या युद्धात तो विजयी झाला. परंतु विजयी झाल्यानंतर रणांगणावरील रक्तपात पाहून त्याच्या मनामध्ये पश्चाताप झाला आणि यानंतर त्याने कधीही शस्त्राला हात न लावण्याचा, युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या या निर्णयालाच धम्म अशी संकल्पना दिली जाते. म्हणजेच साम्राज्य विस्तार करताना किंवा युद्धाचा स्वीकार न करता धार्मिक धोरणाच्या माध्यमातून लोकांचे मनपरिवर्तन करणे या धोरणाला धम्म असे म्हणतात. अशोकाने आपल्या 5व्या आणि 7व्या स्तंभालेखामध्ये आणि अनेक शिलालेखांमध्ये धम्म या संकल्पनेचा प्रयोग केलेला आपल्याला दिसून येते. मानवाच्या नैतिक कल्याणासाठी आवश्यक असलेल्या सिद्धांताचे पालन, प्रचार, प्रसार आणि विकास करणे या धोरणाला अशोकाचा धम्म असे म्हणतात. धम्म हा शब्द संस्कृत असून धर्म या शब्दाचे प्राकृत रूप आहे. आज धर्माचा उल्लेख जरी पंथाच्या अर्थाने केला जात असला तरी अशोकाच्या धम्म या शब्दाला खूप मोठा अर्थ होता. त्याच्या धम्मात शिष्टाचार, मधुरता, दान, पवित्रता, अहिंसा, आदर, कल्याणकारी शासन आणि सर्वधर्म समभाव अपेक्षित होता. विशेष म्हणजे समाजातील लोक सुखी व्हावे या उद्देशाने त्याने आपल्या धम्मनीतीची आखणी केली असावी आणि विशेष बौद्ध धर्माच्या तत्वानुसार त्याने स्वतःचेही आचरण ठेवलेले दिसून येते. विशेषतः अशोकाने कोरलेल्या लेखांवरील मजकुरांवरून त्याचा धर्म हा मानवतावादी सदाचारावर आधारलेला होता हे पटते. त्याच्या धम्माचे विविध पैलू आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. सर्वप्रथम अशोकाच्या धम्मामध्ये सामाजिक आणि धार्मिक सहिष्णुतेवर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. कारण विशाल अशा मौर्य साम्राज्यात विविध प्रकारचे धार्मिक आचारविचार प्रचलित होते आणि एकमेकांबद्दलची कट्टरता त्या काळातही अस्तित्वात होती. मात्र अशोकाने अशा प्रकारचं पंथभेद करणाऱ्या किंवा सांप्रदायिकता निर्माण करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कार्यवाही केली. विविध धार्मिक संप्रदायांना दान आणि सन्मानसुद्धा त्याने दिलेले आहे. स्वतः अशोक आपल्या शिलालेखात म्हणतो की सर्वच संप्रदायाचे ध्येय आत्मशुद्धी व भावशुद्धी असल्याने सर्व संप्रदाय सर्वच जागी राहू शकतात. सर्व पंथाच्या लोकांनी एकत्र नांदावे, प्रत्येक व्यक्तीला संयम व चित्तशुद्धीचे ज्ञान असावे असा ते उपदेश करतात. 12व्या आलेखामध्ये अशोकाबद्दल वर्णन आहे की अशोक हा सर्व संप्रदायांचे आणि गृहस्थांचे समान प्रकारे सन्मान करून त्यांना दान देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मैत्रिणींनो, अशोकाला असं अभिप्रेत होतं की प्रत्येकाने एकमेकाचा धर्म समजून घ्यावा, आपल्या पंथाचा गौरव व दुसऱ्या पंथाची निंदा करू नये असे त्याचे मत होते आणि त्याच्यामुळेच लोकांनी त्याला देवानाम प्रिय म्हणजे देवांचा आवडता राजा अशी उपाधी लावलेली आपल्याला दिसून येते. अशोकाच्या धम्म संकल्पनेचे दुसरं वैशिष्ट्य काय असेल तर अहिंसा. अशोकाने आपल्या धम्मात अहिंसेवर भर देऊन त्याला राष्ट्रीय धोरण बनवले. आपल्याला माहीत आहे की कलिंग युद्धामध्ये जो रक्तपात झाला त्यामुळे त्याच्या मनात हिंसेबद्दल पश्चाताप झाला आणि म्हणून बौद्ध धर्मात स्वीकारल्या गेलेली अहिंसा या तत्वाला त्याने प्राधान्य दिले आणि 14 आलेखाच्या समूहातील 1व्या व 10व्या आलेखात कोणत्याही प्राण्याचे बलिदान देऊ नये असा उपदेश त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. विशेषतः त्याने साम्राज्यामध्ये पशुहत्या बंदी कायदा केली, शिकार बंद केली, राजवाड्यातील मांसाहार बंद केला. कलिंग युद्धानंतर पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा संकल्प घेऊन युद्ध व साम्राज्य विस्ताराचा त्याग त्याने केलेला आपल्याला दिसतात आणि म्हणून एक पाश्चिमात्य इतिहासकार आहे वेल्स, ते असं म्हणतात की विजयप्राप्त सम्राटाने पश्चाताप करून युद्धापासून संन्यास घेतल्याचे कदाचित हे एकमेव उदाहरण असेल. आणि यावरून लक्षात येते की अशोकाच्या धम्मामध्ये अहिंसा या तत्वाला विशेष महत्त्व होते. त्यानंतर अशोकाने जनकल्याणाचे काम केले, त्यासाठी धर्मखात्याची सुद्धा त्याने स्थापना केलेली आपल्याला दिसतात. त्याने आपल्या धम्मनीती अंतर्गत सामाजिक कल्याण व जनकल्याणाची कार्य केली. जनतेला सुविधा व्हावी म्हणून मोठमोठ्या रस्त्याचे बांधकाम केले. रस्त्याच्या बाजूला विश्रामगृह, विहरी, अन्नछत्रे, धर्मशाळा बांधल्या.
रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडे लावली, मोफत दवाखाने व अनाथालय सुरू केली, शेतीला पाणी पुरवठा व्हावा म्हणून अनेक योजना राबवल्या, गुन्हेगारांना सुधारण्याची, चांगले जगण्याची संधी मिळावी, त्यांच्या शिक्षा कमी करून अनेक कैद्यांना मुक्त केले आणि त्याच्यामुळे अशोक हा जनकल्याणकारी राजा असल्याचे सिद्ध झाले. विशेषतः अशोकाने बौद्ध धर्म प्रसाराचे कार्य करण्यासाठी धर्म खात्याची सुद्धा त्याने स्थापना केली. बौद्ध धर्म प्रसार करण्यापूर्वी त्याने बौद्ध धर्मानुसार स्वतःचे आचरण ठेवले, स्वतः ते नियम त्याने पाळले आणि या धर्मखात्याच्या मार्फत धम्म महामात्र नावाचे नवीन अधिकारी नेमले, जे भारतात आणि भारताबाहेर बौद्ध धर्माचा प्रसार करीत होते. राज्यातील दूरच्या प्रदेशात व शेजारील जनसमुदायात धर्मप्रसार करण्यासाठी धर्मायुक्त रज्जुक पुरुष प्रादेशिक नावाचे अधिकारी होते. हे अधिकारी निश्चितपणे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी एक सक्षम अशी यंत्रणा राबवित होते आणि या काळामध्ये स्त्रीवर्गाला सुद्धा धर्म महामात्र नावाचे पद मिळण्याचा अधिकार अशोकाने दिलेला आपल्याला दिसून येते. आणि धार्मिक संघर्ष मिटवणे, धर्मात सलोखा निर्माण करणे आणि दानशील कार्यकर्त्या लोकांना प्रोत्साहन देणे हे सुद्धा त्यांनी या कालखंडामध्ये केलेले आपल्याला मुलींनो दिसून येते. आलेखाद्वारे धर्मप्रसार करताना बौद्ध धर्माच्या तत्वाचे, शिकवणुकीचे व आचरणाचे ज्ञान होण्यासाठी त्याने आलेख व स्तंभाची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येतात. बौद्ध परंपरेनुसार अशोकाने 84,000 स्तूप बांधल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. 14 शिलालेख, 7 स्तंभालेख, 2 कलिंगलेख, भाब्रू, मस्की, निलिग्वर, सारनाथ असे अनेक असंख्य लहान मोठे आलेख त्याने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी निर्माण केलेले विद्यार्थी मैत्रिणींनो आपल्याला दिसून येते. अशोकाच्या धम्मनीतीने काय झालं असेल हे जेव्हा आपण बघतो तेव्हा असं लक्षात येते की त्यांनी भारतीय कलेला प्रभावित केले. बौद्ध धर्माचा प्रसार घडवून आणण्यासाठी त्यांनी जागोजागी चैत्यगृहे, स्तूप, विहार बांधले. विहार ही भिक्खूंची निवासस्थाने होती. अशोकाने गयाजवळील बाराबार व नागार्जुनी डोंगरात 3 विहार व लेण्या खोदल्या. बौद्ध परंपरेनुसार अशोकाने जे स्तूप बांधले त्यामध्ये साचीचा स्तूप हा जगप्रसिद्ध आहे. कलात्मक अशा स्तंभाचेही अशोकाने बांधकाम केले. म्हणजे धर्माच्या प्रसारासाठी धर्मसंघाची निर्मिती करून देशात जागोजागी विहार आणि स्तूप यांच्या उभारणीत अशोकाने महत्त्वपूर्ण कार्य केलेले विद्यार्थी मैत्रिणींनो आपल्याला दिसून येते. आता बौद्ध धर्म प्रसार करताना त्याने प्रामुख्याने धर्मयात्रांचे सुद्धा आयोजन केलेले आहे. विशेष म्हणजे बौद्ध धर्माची जी तीर्थस्थळे आहे त्याला त्यांनी यात्रा केली. तिथल्या भेट देणाऱ्या यात्रेकरूसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्या ठिकाणी असलेल्या मार्गावर स्तंभालेख आणि आलेख कोरून धर्माज्ञा लिहून ठेवल्या आणि त्याच्यामुळे आपोआपच बौद्ध धर्माचा प्रसार झाला. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बौद्ध धर्मपंथात असलेल्या मतभेदाचे निराकरण करून त्यांच्यात एकवाक्यता व सुसंवाद स्थापन करण्याच्या उद्देशाने सम्राट अशोकाने 3री बौद्ध धर्मसभा पाटलीपुत्र येथे भरवली. मोगलीपुत्र तिस्स हा या परिषदेचा अध्यक्ष होता. या परिषदेमुळे धर्मप्रसारातील अडथळे दूर होऊन धर्मप्रसारक ठिकठिकाणी पाठवण्यात आले. अशोक हा स्वतःच हिनयान पंथाचा अनुयायी होता आणि त्याने हिनयान पंथाची तत्वे लोकांना समजावी म्हणून साहित्याचे पुनर्लेखन करून घेतलेले आपल्याला दिसून येते. बौद्ध धर्माचा परदेशात प्रचार करण्याच्या दृष्टीने अशोकाने धर्मसंघ निर्माण केलेले सुद्धा आपल्याला दिसतात. त्या अनुषंगाने ब्रह्मदेश, श्रीलंका, चीन, जपान, इजिप्त, मॅसिडोनिया, सिरिया अशा अनेक देशात बौद्ध धर्मप्रसार मंडळे पाठवण्यात आली. अशोकाने आपला मुलगा महेंद्र व संघमित्रा यांना नेपाळ व श्रीलंका येथे धर्मप्रचाराकरिता पाठवले. पूर्वी भारतापुरता मर्यादित राहिलेला हा धर्म भारताबाहेर प्रसारित करून त्याला विश्वधर्माचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे श्रेय अशोकाला आपल्याला दिले जाते. म्हणजे आपण जेव्हा अशोकाची धम्म संकल्पना विद्यार्थी मैत्रिणींनो आपण अभ्यासतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की त्याने बौद्ध धर्माचा प्रसार करताना राज्यकारभाराकडे दुर्लक्ष होणार नाही, जनकल्याणाकडे दुर्लक्ष होणार नाही याची सुद्धा पुरेपूर काळजी घेतल्याचे आपल्याला दिसून येते. असा हा जो मौर्य सम्राट अशोक होता तो अशा प्रकारे बौद्ध धर्माकडे का वळला याचा जेव्हा आपण इतिहास अभ्यासतो तेव्हा असं लक्षात येते की सुरुवातीला अशोक हा हिंसाप्रेमी होता, साम्राज्य विस्तारवादी होता. त्याला आपल्या पूर्वजाप्रमाणे साम्राज्याचा विस्तारही करायचा होता. परंतु जेव्हा कलिंगचं युद्ध झालं या युद्धामधला रक्तपात त्याने पाहिला आणि त्याच्या असं लक्षात आलं की फक्त एका राजाच्या इच्छेमुळे एवढा रक्तपात घडून आला आणि म्हणून त्याने
यानंतर कधीही शस्त्राला हात न लावण्याची प्रतिज्ञा केली आणि त्यानंतर त्याने बौद्ध धर्माची तत्त्वे स्वीकारली, ती त्याला आवडली आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करून संपूर्ण भारताला, संपूर्ण मौर्य साम्राज्याला शांततेकडे नेण्याचे त्याने धोरण स्वीकारले. कलिंग युद्धानंतर त्याने साम्राज्य विजयाऐवजी धर्मविजय हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जनतेच्याच नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. विश्वधर्म म्हणून बौद्ध धर्माला मान्यता प्राप्त करून देण्यास त्याने महत्त्वपूर्ण काम केले. जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून कल्याणकारी प्रशासन त्याने राबवलेले विद्यार्थी मैत्रिणींनो आपल्याला दिसून येते. उत्तम प्रशासक, पराक्रमी योद्धा, धर्मविजयाचे धोरण राबवणारा धर्मप्रसारक अशा विविध भूमिका अशोकाने पार पाडल्या. सम्राट अशोकाची ही महानता लक्षात घेऊन परकीय इतिहासकार अशोकाला किंग ऑफ द किंग्स म्हणजे राजांचा राजा, राजर्षी ज्याला असं म्हणतात, हे आपल्यावरून लक्षात येते. आता हा जो अशोकाचे आलेख आहे किंवा त्यानंतर अनेक बौद्ध धर्मग्रंथ आहे, त्यावरून आपल्याला या सम्राट अशोकाच्या बौद्ध धर्मा प्रसाराविषयी किंवा त्याच्या धम्मनिशीविषयी आपल्याला माहिती मिळू शकते. आणि ही माहिती घेत असताना आपण थोडक्यात कलिंग युद्धाचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख करू शकतो की कलिंगचे युद्ध ही मौर्य साम्राज्याच्या इतिहासातील आणि अशोकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना होती. गोदावरी आणि महानदी या दरम्यान असलेले कलिंग हे संपन्न आणि प्रबळ राज्य होते. बाह्य देशांशी व्यापार वृद्धीकरिता समुद्रकिनाऱ्यावर सत्ता प्राप्त करण्यासाठी कलिंगवर विजय प्राप्त करणे आवश्यक होते. कारण हा प्रदेश अतिशय संपन्न आणि सुपीक असून तो आपल्या वर्चस्वात असावा असे अशोकाला वाटत होते. आणि या विविध उद्देशाने अशोकाने साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी प्रचंड तयारीनिशी इसवी सन पूर्व 261 कलिंगवर स्वारी केलेली विद्यार्थी मैत्रिणींनो आपल्याला दिसून येते. कलिंगच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढले, परंतु अशोकाच्या सामर्थ्यापुढे त्याचा टिकाव लागू शकला नाही. अशोकाच्या शिलालेखानुसार युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या 1,00,000 होती. 1,50,000 सैनिक कैद करण्यात आले आणि लक्षावधी लोक जखमी झाले. आता कलिंगच्या रणांगणात पडलेला प्रेतांचा ढीग, सडण्याचा दुर्गंध आणि भीषण संहार बघून आपणच केवळ याला जबाबदार आहोत याची अशोकाला तीव्रतेने जाणीव झालेली विद्यार्थी मैत्रिणींनो आपल्याला दिसून येते. आणि युद्धातील विनाशाला आपली साम्राज्य लालसेची भावना कारणीभूत ठरली याचा अशोकाला पश्चाताप झाला. दुसऱ्यांना दुःख देऊन, पीडा देऊन विजय प्राप्त करणे म्हणजे खरा विजय नव्हे, तर धर्मविजय म्हणजे खरा विजय होय याचा अशोकाला बोध झाला. युद्धातील भीषणतेचा अशोकावर गंभीर प्रभाव पडला आणि पुन्हा युद्ध न करण्याचा संकल्प त्यांनी घेतलेला आपल्याला दिसतात. पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये या घटनेबद्दल काय म्हणतात की आजपर्यंत होऊन गेलेले सम्राट आणि इतर प्रभावशाली व्यक्तीमध्ये सम्राट अशोक हे नक्कीच असे एकमेव सम्राट होते ज्यांनी युद्ध जिंकल्यानंतरही भविष्यात एकाही शत्रूशी परत युद्ध न करण्याचा निश्चय केलेला आपल्याला विद्यार्थी मैत्रिणींनो दिसून येतो. अशोकाने युद्धनीतीचा त्याग करून दिग्विजयाच्या स्थानावर धर्मविजयाचे धोरण अवलंबले. अशा अवस्थेत बौद्ध भिक्षू उपगुप्त यांच्याशी अशोकाची भेट घडून आली आणि तो बौद्ध धर्माकडे आकर्षित झाला. विनाशकारी युद्धाऐवजी शांतता, अहिंसा, प्रेम, दया ही मौलिक तत्वे स्वीकारून बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याने धर्मविजयाचे धोरण अंमलात आणले आणि म्हणून इतर सम्राटांपेक्षा तो वेगळा आपल्याला दिसतो. आणि या अशोकाच्या कामगिरीचं आपण जेव्हा मूल्यमापन करतो तेव्हा अनेक अर्थाने त्याची कारकीर्द ही अतिशय महत्त्वाची ठरलेली आपल्याला दिसते. त्यामध्ये डॉक्टर मजुमदार याबद्दल म्हणतात की भारताची महानता या वस्तुस्थितीत आहे की जगाच्या इतिहासात तोड नसलेला भारताने निदान एक अशोक निर्माण केला. डॉक्टर कीर्ती शिंदे म्हणतात सम्राट अशोक हे शांततेसाठी वाहून घेतलेल्या महामानव होते. कलिंग युद्धानंतर त्यांनी आपले आयुष्य केवळ प्रजेच्याच नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या सेवेसाठी वाहून घेतलेले आपल्याला दिसतात. भारतीय इतिहासात सम्राट अशोकाने खरोखरच एक समृद्ध आणि संपन्न असा युग निर्माण केलेले आपल्याला दिसून येते. विद्यार्थ्यांनीनो आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून सम्राट अशोक, त्याचे धार्मिक धोरण, सम्राट अशोकाची धम्म संकल्पना याबाबतची माहिती बघितलेली आहे. आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या दृष्टीने जर विचार केला तर या युनिटवर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह असू शकतात म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा लघुत्तरी प्रश्न असू शकतात. नंबर 1 अशोकाची धम्म संकल्पना स्पष्ट करा असा एक प्रश्न असू शकतो. नंबर 2 अशोकाचे धर्मप्रसाराचे धोरण
किंवा अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी केलेले कार्य असाही प्रश्न आपल्याला असू शकतो. या दोन्ही प्रश्नांचा आपण सलग अभ्यास करण्याची गरज आहे. सामान्यतः आपण जेव्हा 4 मार्काचा लघुत्तरी प्रश्न लिहितो तेव्हा त्यामध्ये 4 ते 5 मुद्दे अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बौद्ध धर्म प्रसार अशोकाने कसा केला हा मुद्दा तुम्ही अभ्यासाला घेणार असाल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये प्रामुख्याने धर्मप्रसार करण्यासाठी अशोकाने कशा प्रकारचे धोरण स्वीकारले तर 4-5 पॉईंट कोणते होतील तर त्यामध्ये धर्मखात्याची स्थापना हा पहिला प्रसार, बौद्ध स्मारके आणि आलेखाद्वारे धर्मप्रसार हा दुसरा पॉईंट, तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन, चौथा परदेशी धर्म प्रसार करायला दिलेले प्रोत्साहन, असे 4 पॉईंट तुम्हाला टाकता येतील. जेव्हा आपण लघुत्तरी प्रश्न तयार करतो तेव्हा तुम्ही पॉईंट न टाकताही लिहिलं तरी चालतं, परंतु पॉईंट्सने टाकलेले जे प्रश्न असतात म्हणजे ते दिसायला व्यवस्थित दिसतात आणि एखादा मुद्दा आपला जर सुटला असेल तर लक्षात येतो की या पॉईंटमध्ये हा मुद्दा आलेला नाही. आणि म्हणून लघुत्तरी प्रश्न असो अथवा दीर्घोत्तरी प्रश्न असो आपण त्याला पॉईंट्समध्ये टाकण्याची गरज आहे. समजा तुम्हाला प्रश्न विचारला गेला अशोकाचा धम्म म्हणजे काय, तर मात्र तुम्ही त्याच्यामध्ये हेच मुद्दे इन्क्लूड करून त्याच्यामध्ये सामाजिक आणि धार्मिक सहिष्णुता, अहिंसा आणि जनकल्याणाची कामे असे 3 पॉईंट्स आपल्याला एकत्र करता येतील. हा जो भाग आहे आपला जवळपास 3ऱ्या युनिटमध्ये हा भाग असावा आणि या युनिटमध्ये आपल्याला प्रामुख्याने चंद्रगुप्त मौर्यावर 1 लघुत्तरी प्रश्न, अशोकावर 2 लघुत्तरी प्रश्न अपेक्षित आहे. मौर्य साम्राज्यामध्ये अनेक शासक होऊन गेले, पराक्रमी होते, परंतु त्यापैकी अभ्यासाच्या दृष्टीने किंवा आपल्याला लेखन करण्याच्या दृष्टीने चंद्रगुप्त मौर्याची कामगिरी असा एक प्रश्न आपल्याला तयार करावा लागेल 4 मार्कासाठी लघुत्तरी, आणि सम्राट अशोकावर धम्म किंवा बौद्ध धर्म प्रसाराचे धोरण असा एक प्रश्न आपल्याला तयार करावा लागेल. आता एक इथे मुद्दा लक्षात घ्या की बौद्ध धर्माचा प्रसार करताना आपल्याला 2 पंथ इथे दिसून येतात, एक महायान आणि हिनयान. हिनयान हा जो पंथ आहे हा बौद्ध धर्माची तत्वे आहेत त्या स्वरूपातच स्वीकारणारा होता, त्यामध्ये त्यांना बदल नको होता. पण महायान पंथाने त्यात बदल केलेले आपल्याला दिसून येते. तेव्हा आपण जेव्हा अशोकाचा उल्लेख करतो तेव्हा हे लक्षात ठेवायला पाहिजे की अशोक हा हिनयान पंथाचा अनुयायी होता. म्हणजे अशोकाने जी 3री बौद्ध धर्म परिषद तयार केली त्यामध्ये हिनयान पंथाचा प्रसार झालेला आहे. अशोकाने जे शिलालेख निर्माण केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा हिनयान पंथाचा उल्लेख आहे. पण अर्थात पंथाच्या फेऱ्यात न पडता अशोकाने बौद्ध धर्माची तत्वे लोकांपुढे कशा प्रकारे सादर केली जातील याचा पुरेपूर विचार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आजच्या तासिकेमध्ये व्हिडिओच्या स्वरूपामध्ये बौद्ध धर्म प्रसारातील अशोकाचे योगदान असा मुद्दा आपण तयार केलेला आहे. त्यावर आपण अधिक हा व्हिडिओ ऐकून त्याचे जर आपल्याला पॉईंट्स काढता आले तर जरूर आपण काढावे, जेणेकरून आपल्याला तो विषय समजेल. आपल्याकडे जे नोट्स अवेलेबल आहे त्याच्यामध्ये पेज क्रमांक 105 ते पेज क्रमांक 110 या पेजमध्ये ही माहिती आपल्याला सापडू शकते. त्याला तुम्ही 2-3दा वाचन करून अशोकाचे बौद्ध धर्म प्रसाराकरिता केलेले कार्य याच्यावर तुम्ही लघुत्तरी प्रश्न तयार करू शकता. त्या दृष्टिकोनातून हे व्हिडिओ आपण नीट ऐकावे ही अपेक्षा. धन्यवाद.